बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या आता. प्रॉब्लेम आहे इफ log of x cube minus y cube divided by x cube plus y cube with base 10. त्याचा बेस 10 आहे लक्षात ठेवा, इक्वल टू 2. देन सो दॅट dy by dx इक्वल टू मायनस 99 x स्क्वेअर डिवाइड बाय 101 y क्यूब. महत्वाचा प्रॉब्लेम आहे, 2 ते 3 वेळा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. काय करायचं, हे गिवन जे आहे ते लिहून टाकायचं. जे दिलेलं आहे ते आपण या डिटीत लिहिलेलं आहे. log of x cube minus y cube divided by x cube plus y cube with base 10 equal to 2. This is in a logarithmic form. Now we convert it into exponential form. Means log of x with base a equal to m. This implies that x equal to a power m. म्हणजे याप्रमाणे त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्सन करायचं. आल्याला 10 स्क्वेअर, लेफ्ट हँड साइड ॲज इट इज. 10 स्क्वेअर म्हणजेच 100. लेफ्ट हँड साइड आपण ॲज इट इज ठेवलेला आहे. आता 100 ने या संख्येला आपण मल्टिप्लाय करून टाकू. 100 इंटू एक्स क्यूब मीन्स 100x क्यूब प्लस 100y क्यूब. 100y क्यूब ला शिफ्ट ऑन लेफ्ट हँड साइड मायनस y क्यूब and minus 100y cube. 100 equal to 100y cube. हा x cube ला शिफ्ट करून टाका या बाजूला, minus x cube minus 101y cube and this is 99x cube. Differentiate with respect to x. Minus 101 is the coefficient. Take only derivative of y cube and derivative of y cube with respect to x is 3y square dy by dx and 99 coefficient derivative of x cube is 3x square. Therefore dy by dx equal to this quantity divided by this quantity. काय केलं, 3 कॅन्सल. रिमेनिंग इज dy by dx equal to minus 99 x square divided by 101 y square. तर याप्रमाणे अगदी सिंपल प्रॉब्लेम होतो. हे 3 मार्क्स साठी विचारला जायचं. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ e power x plus e power y equal to e power x plus y, then so that dy by dx equal to minus of e power y minus x. इथे सुधाट विचारलेलं आहे, दाखवायचे आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह. जर दाखवायचं नसतं तर आपण सिम्पली त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं असतं. म्हणजे हा दुसरं प्रॉब्लेम जे दुसऱ्या टाईपने विचारलं असतं. नुसतं इफ ई पॉवर एक्स प्लस ई पॉवर वाय इक्वल टू ई पॉवर एक्स प्लस वाय फाईन डी वाय बाय डी एक्स असा जर क्वेश्चन आला, त्याला आपण वेगळ्या फॉर्ममध्ये त्याचं उत्तर काढू शकतो. पण इथे आपल्याला दाखवायचं आहे dy by dx equal to minus e power y minus x असं दाखवायचं आहे. दिलेलं जे आहे e power x plus e power y equal to e power x plus y. Take it as equation number first. Here all of the functions are
एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियल आहे, त्याचा एक्सपोनेंट आपल्याला जर समोर घ्यायचं असेल तर आपण लाग यूज बऱ्याचदा करतो आहे. बट हिअर वी कॅन नॉट यूज लाग ऑन बोथ साइड्स. आता हे लाग का यूज करता येत नाही? कारण लेफ्ट हँड साइड मध्ये ॲडिशन ऑफ टू टर्म्स आहे आणि ॲडिशन ऑफ टू टर्म्स वर केव्हाच लाग यूज करता येत नाही. कारण फॉर्म्युला लाग एम एन इक्वल टू लाग एम प्लस लाग एन होतो. बट लाग एम प्लस एन हा याचा फॉर्म्युला आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजेच ॲडिशनवर लाग यूज करता येत नाही. काय केलं इथे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. e power x is a standard function. Derivative of e power x is e power x plus derivative of e power y is e power y dy by dx. Now d by dx of e power f of x, a composite function means e power x plus y and not here f of x and d by dx of f of x. Use this formula on right hand side, e power x plus y d by dx of x plus y. Therefore लेफ्ट हँड साइड आपण जसं तसं लिहून घेतलं, कारण इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 and derivative of y is dy by dx. Now split into two parts, म्हणजे ब्रॅकेट चालू करून टाकायचं आहे. e power x plus y into 1 means e power x plus y plus e power x plus y into dy by dx. याप्रमाणे लिहिलं. आता इथे dy by dx आहे, इथे सुद्धा dy by dx आहे. त्यामुळे या टर्मला आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करून टाकू आणि हा जो e पॉवर x आहे त्याला राईटला शिफ्ट करू. टेक हियर वी टेक dy by dx as a common. Therefore remaining is e power y minus e power x plus y equal to e power x plus y minus e power x. But here e power x plus y means e power x plus e power y. Now in place of e power x plus y we write e power x plus e power y. हे बघा लिहिलं इथे, इथे सुद्धा लिहिलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 ब्रॅकेट चालू करू e power y here minus e power x plus minus minus e power y dy by dx equal to here e power x cancel out. In this step e power y cancel out. Remaining is negative e power x dy by dx equal to e power y. Therefore dy by dx equal to e power y divided by minus e power x. आता आपल्याला माहित आहे की प्लस आणि मायनस असेल तर मायनस होतो, याची कल्पना आहे. आणि हे सुद्धा आपल्याला माहित आहे की a पॉवर m डिवाइड बाय a पॉवर m इक्वल टू a पॉवर m मायनस n. हे सुद्धा आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे dy by dx इक्वल टू मायनस e पॉवर y मायनस x. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण हे दोन्हीही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. नाउ
डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पहा, हे वेगळ्या टाईपचे फंक्शन्स आहेत. आतापर्यंत आपण जे डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहेत मागच्या 5-6 पिरियडला, ते इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह होते. मग पॅरामेट्रिक फंक्शन्स कोणाला म्हणायचं? इफ 2 व्हेरिएबल्स एक्सप्रेस इनटू थर्ड व्हेरिएबल, then the functions are called, म्हणजे are called parametric. त्या त्यांना पॅरामेट्रिक फंक्शन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, लेट y इक्वल टू f ऑफ t means y is expressed in terms of t, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे f हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन टी मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. तो y हा टी मध्ये एक्सप्रेस. x is g of t means here x is expressed in term of t. खाली लिहिलेलं काय मी, y आणि x are expressed in term of t. म्हणजे x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल t मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. तर असे जे फंक्शन्स असतात त्यांना पॅरामेट्रिक फंक्शन असे म्हणतात. आणि ज्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केले असतात त्याला म्हणतात पॅरामीटर. हिअर t इज कॉल्ड पॅरामीटर, कारण y आणि x हे दोन्हीही t मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत आणि त्यामुळे t ला पॅरामीटर असे म्हणतात. लक्षात ठेवा. सच फंक्शन्स आर कॉल्ड पॅरामेट्रिक फंक्शन्स. नाउ थेरम, इम्पॉर्टंट थेरम आहे. या चॅप्टरचा लास्ट थेरम आहे. बघा इकडे त्या थेरम मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. इफ x इक्वल टू f ऑफ t, म्हणजे x इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ t, y इक्वल टू g ऑफ t, y also expressed in term of t, are differentiable function of t. Means both x and y both are differentiable function, but with respect to t, so that y is differentiable function of x. असं दाखवायचं आपल्याला. And if dx by dt not equal to 0, then dy by dx equal to dy by dt upon dx by dt असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता यामध्ये प्रूफ मध्ये आपल्याला त्यांचे स्मॉल इन्क्रीमेंट द्यावे लागतील, कारण जोपर्यंत क्वांटिटी व्हॅरीज होणार नाही, त्यामध्ये इन्क्रीमेंट नसेल, तोपर्यंत त्या क्वांटिटीचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. कारण कॉन्स्टंट क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह हे 0. इन्क्रीमेंट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, दोन्ही राहू शकतो. लेट डेल्टा x and delta y be the increment in x and y respectively. म्हणजे x मधलं जे इन्क्रीमेंट आहे डेल्टा x आहे, y मधलं इन्क्रीमेंट डेल्टा y आहे, करस्पॉन्डिंग टू द इन्क्रीमेंट डेल्टा t in t. हे दोन्ही व्हेरिएबल x आणि y या t वर डिपेंड आहेत.
तर टी मध्ये डेल्टा टी जर एवढं इन्क्रीमेंट असेल तर नक्कीच एक्स मध्ये डेल्टा एक्स इन्क्रीमेंट राहील, वाय मध्ये डेल्टा वाय एवढं इन्क्रीमेंट राहील. अकॉर्डिंग टू स्टेटमेंट ऑफ थेरम, त्या थेरमच्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी असं सांगितलेलं आहे. नाउ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. अकॉर्डिंग टू लेबनिज नोटेशन काय होईल, लिमिट डेल्टा एक्स बाय डेल्टा टी एज डेल्टा टी टेन टू 0 इक्वल टू डी एक्स बाय डी टी. हा लेबनिज नोटेशन नुसार आपण लिहिलेला आहे, विच इज इक्वेशन नंबर फर्स्ट. पुन्हा दिला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे थेरम मध्ये दिलेलं होतं की y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. सिमिलरली y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. अगेन बाय लेबनिज नोटेशन, लिमिट डेल्टा y by डेल्टा t as डेल्टा t टेन टू 0 इक्वल टू dy by dt. इक्वेशन नंबर सेकंड, as डेल्टा t टेन टू 0 डेल्टा x also टेन टू 0 and डेल्टा y also टेन टू 0. आपल्याला याची गरज पडणार तर नाही आहे, एवढे लिहिले तरी सफिशियंट आहे. आता जे आपल्याला प्रूफ करायचं आहे त्या सगळ्या क्वांटिटी डेल्टा मध्ये एक्सप्रेस करून टाकायच्या. नाउ डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल टू डेल्टा y बाय डेल्टा t अपॉन डेल्टा x बाय डेल्टा t. टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड्स यात डेल्टा टी टेन टू 0, दोन्ही साइडला लिमिट घेऊन टाका. लिमिट डेल्टा y बाय डेल्टा x एज डेल्टा टी टेन टू 0 इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा t अपॉन डेल्टा x बाय डेल्टा t. हा लिमिट याला देऊन टाक, हा लिमिट याला सुद्धा दिलं, त्याचे दोन भाग केले. इथे डेल्टा एक्स इथे डेल्टा टी आहे, म्हणजे आपल्याला याला चेंज करणे आहे. आणि आपल्याला माहित आहे की आज डेल्टा टी टेन टू 0 डेल्टा एक्स आल्सो टेन टू 0 आणि त्यामुळे इझिली आपण इथे चेंज केलेला आहे. डेल्टा एक्स टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स सेपरेट केले. बट फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 this quantity is delta y by आपला dy by dt and this quantity is dx by dt from equation number 1 and 2. याला इक्वेशन नंबर 3 देऊन टाका. याचा अर्थ या इक्वेशन 3 चं राइट हँड साइडचं लिमिट एक्झिस्ट झालेलं आहे. लिमिट on RHS of equation 3 exist. और या 3 मध्ये याचं लिमिट आपल्याला एक्झिस्ट झालेलं आहे आणि इक्वल टू चिन्ह आला. याचा अर्थ therefore limit on LHS of equation 3 also exist and equal to dy by dx. Therefore y is differentiable function of x and equation number 3 implies that. मग आपल्याला हा जो इक्वेशन नंबर 3 आहे हे आपल्याला कसं लिहिता येईल,
dy by dx equal to dy by dt upon dx by dt. Here dx by dt not equal to 0. सरळ सरळ खाली हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण थेरम हा प्रूव्ह केलेला आहे. यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत.